ही गोष्ट आहे एका अवलियाची. USA मधून गॅब्रिएल भारतात येतो आणि वेळात वेळ काढून तो महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत येतो. सह्याद्रीमध्ये असलेले 3 दुर्गरत्न त्याला बघायचे होते. अलंग, मदन आणि कुलंग हे ते त्रिकूट. या गडांवर जाताना आपल्याला रोप आणि रॉक क्लाइम्बिंगचे साहित्य सोबत असणे गरजेचे आहे. हे सर्व साहित्य सोबत घेऊन आम्ही निघालो याच अवलियाची स्वप्नपूर्ती करण्यासाठी. त्याने ठरवले, त्याने प्लॅन केला, त्याने प्रवास केला. ट्रेक दरम्यान तो दमला, घसरड्या ठिकाणी धडपडला, पण तो थांबला नाही. क्लाइम्बिंग करताना त्याने सर्व प्रयत्न केले आणि त्याने विजय मिळवलाच. AMK ॲडव्हेंचर ट्रेकची ही अनोखी कहाणी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय मित्रांनो, तुम्ही अलंग आणि मदनगडाचा थरारक अनुभव पहिल्या भागात घेतला असेल. ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण कुलंगड पाहणार आहोत. अलंग आणि मदन झाल्यानंतर आता आम्ही अलंग आणि मदनच्या खिंडीतनं कुलंगड चालू केला आहे ट्रेक. तर कुलंगच्या खिंडीतून जाताना समोर आम्हाला हा रस्ता दिसतो. ही मदन आणि कुलंग किल्ल्यामधील खिंड आहे. याच खिंडीतून खाली उतरून आपण उजव्या बाजूने जाऊन ट्रॅव्हर्स करत कुलंगच्या पहिल्या पायरीजवळ पोहोचतो. ह्या मदन आणि कुलंगच्या खिंडीत आम्ही पोचलो आणि समोरच आम्हाला दिसली ही स्क्रीची वाट. ह्या वाटेकडे तुम्ही बघू शकता, एकदम असं स्लिपरी आहे, पूर्ण माती आहे. इथनं या खालच्या खिंडीत जातो आणि मगच आपण ह्या कुलंग किल्ल्यावर जाऊ शकतो. चला तर मग ही जी स्क्रीची वाट आहे ती आपण पार करूयात. स्क्रीची वाट चालताना आपल्याला आपल्या शूजची ग्रीप चांगली आहे ना त्याची काळजी घ्यावी लागते. जर चांगल्या ग्रीपचे शूज नसतील तर इथनं आणखीन घसरायला होतं. या खिंडीतून खाली उतरताना घसरडा उतार आहे. त्या स्क्रीमधून चालताना चांगली तारांबळ उडते. छोटी छोटी पावलं टाकत, तोल सांभाळत ही स्क्री पार करून आपण खिंडीत पोहोचतो. त्या स्क्रीच्या वाटेने आपण खाली आल्यानंतर आपण या खिंडीत पोहोचतो. ह्याच खिंडीतनं आपण कुलंग किल्ल्यावर जाऊ शकतो. कुलंग किल्ल्याकडे जायला इथनं सुरुवात होते. कुलंगकडे येताना कुलंगच्या बाजूला एक मोठा असा माउंटन आहे. तर या बाजूने आम्ही हे रस्ता क्रॉस करून इकडे आलो आणि तो जो माउंटन आहे त्या माउंटनच्या मध्ये आणि कुलंगच्या मध्ये अशी ही मोठी खिंड आहे. ती खिंड आता मी पार करतो आणि इथून मग पुढे आता हा सर्व कुलंगचा पार्ट आमचा सुरू झालेला आहे. After reaching at Kulang base, Gabriel shared his experience of the climb. He expressed how amazed he was by the massive rock step, the rugged terrain, and the breathtaking views from the top. Completing this adventure climb in the Sahyadri was a memorable and proud moment for him. We are on day 3, or day 2 actually, of the AMK trek along Madan Kulang. We have summited all 2 of the 3 and we are currently sitting on number 3, Kulang, getting ready to go to the summit. As you can see, I'm very dirty and dusty. It's a hard trek. It's not impossible. Having good guides is important, but it's definitely doable if you're in the right shape. It has everything you could want in a trek. It has trekking, it has rock scramble, and it has rappelling and rock climbing. It's difficult, but with good guides, it's not impossible, and it's a blast. In terms of the forts, you will see stairs carved straight from the stone. You will be walking along the side of a mountain where you look over and see the cliff. The forts themselves are beautiful. You can imagine what they must have looked like
when they were operating in their heyday. The history is incredible. And at the end, sleeping under the stars is breathtaking at night. And in the morning, after you have your breakfast, the little monkeys will come along and eat any leftovers. So it's a very magical place. It's wonderful if you're in Maharashtra to try and find a good guide and come experience this wonderful trek, the AMK. ह्याच बाजूने वर त्या पायऱ्या दिसतात, त्या बाजूने कुलंगला जायला रस्ता आहे. ह्या गडावर रात्रीच्या जेवणासाठी चूल पेटवण्याची गरज होती. त्यासाठी लागणाऱ्या वाळलेल्या लाकडाची मुळी आम्ही बांधून घेतली होती. आई म्हणते की किल्ल्यावर गेलं व्हाईट शर्ट खराब कसं होतं, त्याचं कारण तुम्हाला मित्रांनो आता कळायला असेल. कुलन किल्ल्याच्या थोड्या पायऱ्या चढून वर आलो की आपल्याला ह्या खोदीव पायऱ्या बघायला भेटतात. कुलन किल्ल्याच्या पहिल्या स्टेपच्या पायऱ्या चढून वर आलो की आपल्याला ह्या अतिशय सुंदर अशा कुलन किल्ल्याच्या आणखीन पायऱ्या बघायला भेटतात. मी तुम्हाला दाखवतो या पायऱ्या. तुम्ही बघू शकता दगडामध्ये खोदलेल्या पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या चढून आपण वर जाऊयात आता. 2 दिवसाचा आमचा अफाट ट्रेक झालेला आहे अलंग आणि मदनचा, आणि आम्ही कुलंगला गुहेमध्ये जेवण्यासाठी थांबलो आहे. तर हा आमचा जेवणाचा आजचा बेत आहे. मस्त मटकी उसळ आहे, त्याच्याबरोबर चपाती, चिवडा, सफरचंद आणि हे सगळे मित्र आहेत. तर या मित्रांनो, ह्या गडावरच्या जेवणाचा आस्वाद घेऊयात. तर मित्रांनो, आपल्याला एक दरवाजात दगडी कमान दिसत आहे. ह्या कमानीची एक विशेष बाब तुम्हाला सांगायची आहे, जी बऱ्याच लोकांना माहीत नसावी. ह्या कमानीचा आकार घुबडाच्या आकारासारखा आहे. निसर्गातील अतिशय सुंदर अशी कमान बघायची असेल तर एकदा तरी कुलंगडावर यायलाच हवं. या कमानीतून मी बाहेर आल्यानंतर या आकाराची तुम्हाला स्पष्ट कल्पना येईल. All right, here we are on the third fort, the Kalong of the AMK trek. I often come, well, not often, every year or two I come to Mumbai for work, and Pune as well. And if you come to the state of Maharashtra, at least for me, I'm always looking for a little side expedition to do. The Himalayas are very far, but we're very blessed here in the state of Maharashtra that there's beautiful mountains, of which we're sitting in right now, the Sahartis. So I look for treks. I wanted a trek that was hard, that was not overrun with people, and the AMK fit the bill. It was 3 days, 2 nights. A really legitimate hard trek, not impossible with good guides, but hard. And doing Googling, it led me to the Saharti trekkers, mainly just reading from the reviews, specifically Anil and Prashant, and just like the professionalism, and that's what led me here. And I'm very happy on the second day of my 3-day journey on the AMK. So I invite you to experience it as well. मित्रांनो, लोक म्हणतात तुम्ही गिर्यारोहक आहात, तुमची तर चांगली मजा आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, गिर्यारोहक बनण्यासाठी बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. तर आमच्या ह्या अशा अवजड अशा बॅगा तुम्हाला दिसत असतील. तर ज्यावेळेस तुम्ही 2 ते 3 दिवसाचे रेंज ट्रेक करता, त्यावेळेस 2 ते 3 दिवसांमध्ये लागणारे जे काही तुमचं खाण्याचं साहित्य आहे, कांदे, बटाटे, तेल, तांदूळ, ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला कॅरी कराव्या लागतात. त्याचसोबत AMK हा टेक्निकल ट्रेक आहे. तर ह्यासाठी लागणारे रोप, कॅरेबिनर, हार्नेस, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बरोबर कॅरी कराव्या लागतात. क्लाइम्बिंग ॲक्टिव्हिटी फक्त अलंग आणि मदनलाच आहे, पण आपल्याला कुलंगलासुद्धा ह्या सगळ्या रोप वगैरे घेऊन जाव्या लागतात.
तर माउंटेनर बनणं एवढं सोपं नाही मित्रांनो. गिर्यारोहणामध्ये ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो. तर ह्या अशा बॅगा जर घेऊन तुम्ही चाललात तर ह्या बॅगा घेऊन चालल्यामुळं आपली शारीरिक तंदुरुस्ती तर वाढते, पण आपला इंडोरन्स वाढल्यामुळं आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. आणि असा आपल्याकडे कॉन्फिडन्स आल्यामुळं आपण चांगले गिर्यारोहक तर नक्कीच बनू शकतो. कुलंग गड आपण वरती चढून आलो. ह्या तुम्हाला पायऱ्या दिसतात, कातळ पायऱ्या कोरलेल्या आहेत. या कातळ पायऱ्यातनं आपण वरती आल्यानंतर ना जेव्हा समिट पॉईंट येतो, त्या समिट पॉईंटवरती माझ्या इथे मी जो दाखवतोय इथे एक आपल्याला मारुतीचं एक अपरिचित असं एक शिल्प दिसतंय. त्याची शेपूट पण आपल्याला प्रॉपर दिसती आहे. त्याचबरोबर तिथं वरच्या बाजूला आणखीन एक मारुतीचं शिल्प आपल्याला दिसत आहे. या गोष्टी सगळ्या गडावरती आल्यानंतर ना त्या नजरेतनं आपल्याला अनुभवायच्या असतात, त्या जगायच्या असतात. आणि हे जे काही आपला वारसा आहे तो आपल्याला जपून असंच पुढे ट्रेक कंटिन्यू चालू ठेवायचे. Chhatrapati Shivaji Maharaj was a great warrior born in Maharashtra. While exploring Kulang Fort, I briefly explained the history of the great Maratha Empire to Gabriel. After hearing about Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati Sambhaji Maharaj, he felt very proud and was very curious to learn more about this inspiring history. There are many things to see on this fort, such as caves. The top point of Kulang remains of old palace, fortification walls, water cisterns, and other remarkable structure on the fort, which are still in good condition. I shared detailed information about all these historical features with him. मित्रांनो, कुलंग गडाच्या पश्चिमेला आपण आल्यानंतर आपल्याला ही सुंदर अशी एक माची दिसते, जी पुढे जाऊन निमुळती होत गेलेली आहे. जिथं कुलंग संपतो आणि तिथनं पुढं आपल्याला छोटा कुलंग नावाचा एक मस्त किल्ला पण समोर दिसतो. तर आपण ह्या माचीवरून आता पुढे जाऊया आणि छोटा कुलंग बघूया. सह्याद्रीत फिरताना असे खूप सारे प्रसंग येतात, ज्या जागा पहिल्यांदा पाहिल्या की आयुष्यभर लक्षात राहतात आणि मनात कायमच्या घर करून जातात. त्यांपैकीच ही एक जागा आम्ही ती अनुभवली. सह्याद्री रायाने हे देणं आपल्याला दिलंय, ते आपण जपूयात. तर आपण कुलंग किल्ल्याच्या पश्चिमेला असलेल्या बुरुजावर एंडपर्यंत पोहोचलेलो आहोत. त्या निमुळत्या वाटेवरनं आपण आलेलं तुम्ही पाहिलंच असेल. आणि इथं आपल्याला समोर दिसतोय तो छोटा कुलंग. हा छोटा कुलंग कुलंगगडाच्या पश्चिमेला आपल्याला दिसतो. ज्यावेळेस आपण खालनं गड चालायला सुरुवात केली होती त्यावेळेस जी डोंगरांग दिसली होती त्यात आपल्याला हा छोटा कुलंगचा पण छोटासा पार्ट आपल्याला बघायला भेटतो. कुलंग किल्ल्याच्या पश्चिमेला पोचल्यानंतर आपण एंडला येऊन पोचतो आणि हा पहा दरीतनं दिसणारा सुंदर नजारा. हाच आहे तो बेलागाचा छोटा कुलंग. ही निमुळती माची पाहून झाल्यावर आम्ही माघारी वळालो. कुलंगगडाच्या ह्या पश्चिमेच्या माचीकडून वर जाताना आपल्याला कुलंगचं हे रौद्र रूप दिसतंय. तर हा असा कडा बघितल्यानंतर आपल्याला एक क्षण का होईना पण कोकण कड्याची तर आठवण नक्कीच होते. येताना खोदी पाण्याची टाके दिसली, तसेच गुहा आणि तटबंदीही पाहिली. पाण्याच्या टाक्याजवळ असलेले नंदी व महादेवाचे शिवलिंग पाहायला मिळाले. नमो पार्वती पते, हर हर महादेव. कुलंगगडाच्या पूर्वेला जिथून अलंग व मदन दिसतात, तिथे पोचल्यावर कळसुबाईपासून दिसणारी डोंगररांग नजरेत भरते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार आम्ही केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. अभिमानाने छाती भरून येतो तो हा सुवर्णक्षण. कुलंग किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला आणखीन एक अशा वास्तू दिसतात ज्या खरंच अपरिचित आहेत. माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्हीकडे बघतात तर असे खोदीव सुंदर असे पाण्याचे टाके आहेत. तर ह्याच टाक्यातनं जे निघालेले दगड आहेत त्यातनं ह्या वास्तूंचं बांधकाम होत असायचं. मित्रांनो, AI आणि ग्रीन स्क्रीनच्या जमान्यामध्ये आज आपण कुलंग किल्ल्यावरचं जे स्ट्रक्चर बघत आहोत त्याचं कंपॅरिझन त्यासोबत होऊच शकत नाही. आत्ता मी कुलंग किल्ल्याच्या टाक्यांमध्ये उभा आहे. इथे बरीच सारी टाके आहेत आणि ह्या टाक्यामधनं ओव्हरफ्लो झालेलं पाणी मी ज्या टाक्यात आता उभं आहे तिथनं हे खाली जात असावं. इथे एक खूप सुंदर भिंत आहे आणि ह्या भिंतीच्या बाजूलाच इथे एक महिरपी कमानीचं स्ट्रक्चर आहे.
हे स्ट्रक्चर काय असावं याची मला उत्सुकता लागली होती. इथे एक पाण्याची नाळ आहे आणि नाळ्याच्या पलीकडेच गायमुख आहे. चला तर आपण बघूया पलीकडच्या बाजूला काय आहे. तर मित्रांनो, आपण पलीकडच्या बाजूला पोहोचलेले आहोत आणि आपल्याला गायमुख दिसत आहे. ह्या बांधणीची तोडफोड झाली असल्या कारणाने आपल्याला अवशेष बघायला मिळतात. ह्या अप्रतिम कलाकृतीची बांधणी बघून मी आश्चर्यचकित झालो होतो. त्या काळी टाक्यांमधील ओव्हरफ्लो झालेलं पाणी इथं पडत होतं आणि या मार्गाने कडेकपारीतून पडून खाली दरीत जात असे. ओव्हरफ्लो पाण्यासाठी जो बंधारा बांधण्यात आला होता त्या गायमुखी आकाराची जागा आपण बघितली. त्याच बंधाऱ्यावर मी उभा आहे. तुम्हाला ह्या भिंतीची मजबूती आणि आकाराचा अंदाज येऊ शकतो. गायमुखाच्या दगडाचे पडझड झालेले भाग आपल्याला दिसतात. ज्या व्यक्तीच्या दूरदृष्टिकोनातून हे स्थापत्य तयार झाले व इतकी सुंदर वास्तू बांधणीचं काम झालं आहे त्या वास्तुविशारदाचे खूप आभार. आजही या वास्तू टिकून आहेत आणि इतिहासाचे कथन करत आहेत. गड किल्ल्यांवर असणारी ही पाण्याची जी टाकी असतात त्याच्यात फक्त पाणी नसतं तर गिर्यारोहकांसाठी खरंच चांगल्या प्रतीचं अमृत असतं. तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि सुंदर हे पाणी आहे आणि हे पाणी पिताना होणारा आनंद मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही मित्रांनो. पाण्याच्या टाक्याजवळ जाऊन आम्ही टेंट पिचिंग करणार होतो. ही जागा साफ करून टेंट लावले. आणि गडावरची मस्ती चालू झाली. अरे लालू, कसला तू लोकल लीडर. सगळी भांडी भेंडी माझ्या सॅकमध्ये देणार आणि तू गड किल्ल्यावरून फक्त आमच्यासाठी स्वयंपाक करणार का? हे काही बरोबर नाही. असं नाही सर, पण माझे पण बॅग सर, टेंट ते तांदूळ आपल्या खाण्यासाठी सगळं व्यवस्थित आहे. पाणी पण आणलेलं आहे सर तुमच्यासाठी. बरं ठीक आहे, थोडक्यात वाचलं. तर लालू, आज रात्री आपल्यासाठी जेवणात काय काय आहे? आज मसाले भात आणि सोयाबीनची भाजी. अजून अजून इकडं सूप चाललंय इथं मस्तपैकी चुलीवर. तुम्ही जस्ट इमॅजिन करू शकता. आम्ही कुलंगवर इकडे आमचा स्टे आहे. मागं सूर्योदय होतं, छोटा कुलंग मागे दिसतोय आणि तिथेच आमचं मस्तपैकी सूप तयार आहे. आणि हे सर्व शक्य झालं आहे फक्त आणि फक्त लालूमुळं. सह्याद्रीच्या कुशीतील विसावा, चुलीवरचा वाफाळलेला चहा, हातात चहाचा मग, पश्चिमेला सूर्यास्ताला जाणारा सूर्य, हे अनुभवायला भाग्यच लागते. मित्रांनो, माझे शब्दच संपले. तुम्ही अनुभवली आहे का सह्याद्रीच्या कुशीतील अशी संध्याकाळ? कमेंटमध्ये नक्की सांगाल. Welcome to night 2 of our AMK adventure. We've summited Alan, we've summited Madan, and here we sit on the summit of Kalan, AMK. So we've summited the third fort. The sun is set, we watched the sunset, and now, thanks to our excellent cook Lalu, we drank some delicious soup. We look up and we see Orion right up above us, and all we hear are really nothingness. There's no sounds, there's no horns honking, there's no people shouting. It's just us sitting here on the top of a beautiful fort in Maharashtra. Bon appetit. मित्रांनो, कुलंगच्या ह्या पठारावर आम्ही आहे. इथे पाण्याची टाकी आहेत आणि पाण्याच्या टाकीच्या शेजारीच आमचा रात्रीचा हा जेवणाचा बेत आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त मसाले भात आहे चुलीवर बनवलेला, मस्त शेव, पापड आणि सोयाबीनची नुसती सुकी भाजी. तर असा हा राजेशाही बेत आहे आजचा. आणि गॅब्रियल, प्रशांतदादा आणि लालू आम्ही तिघं मिळून मस्त एन्जॉय करतोय. आणि काय क्वालिटीचं तुम्हाला सांगतो, राईस आणि सोयाबीनची भाजी बनवलेली लालूनी, अप्रतिम. सुप्रभात मित्रांनो, आपण आज कुलंगवरनं खाली जाणार आहोत आंबेवाडीत आणि मग आपला ट्रेक संपणार आहे. आज बघूया आपल्या ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे. लालू, आज ब्रेकफास्टमध्ये काय काय? मॅगी, मॅगी, कॉफी, चहा आणि रात्रीचा मसाले भात. हो. तर मित्रांनो, कुलंग किल्ल्यावरून दिसणारा सकाळचा खूप अप्रतिम नजारा.
इकडे समोर ट्रेक चालू होताना मी तुम्हाला सगळी शिखरांची नावं सांगितली होती. तेच हे कळसुबाई, काटेरा, सिंदोळा, बैलघाटा, काटेरा, देवारा, ह्या मदन आहे. ह्या मदनच्या मागे अलंग आहे आणि अलंग मदन आणि हा शेवटचा आहे तो कुलंग फोर्ट. तर ह्याच कुलंग किल्ल्यावरनं आम्ही आज लवकर निघतो आहे आणि आंबेवाडीत लवकर पोहोचून आमचा ट्रेक आज आंबेवाडीत संपेल. कुलंग गडावर खूप सारी पाण्याची टाकं आहेत. त्यांच्या आकारावरून अंदाज येतो की गडावर किती लोक राहत असतील. ह्या पाण्याच्या टाक्याजवळ एका पडझड झालेले वास्तूचे काही अवशेष आम्हाला बघायला मिळाले. सूर्योदयाचा हा सुंदर नजारा बघून आमचे टेंट काढून आवरावरी करून आम्ही गड पाय उतार होण्यासाठी तयार झालो. कुलंगच्या पहिल्या पायरीजवळ इथं हा टी जंक्शन आहे. ह्या लेफ्ट साईडच्या रस्त्याने आम्ही काल कुलंगवर गेलो होतो आणि कुलंग उतरताना ह्या टी जंक्शनमधनं इकडे कारवीमधून आणि ह्या कारवीच्या रस्त्यातनं आपण डायरेक्टली खाली आंबेवाडीत पोचतो. मागच्या बाजूला हा असा कुलंग दिसतो आहे आणि आम्ही गॅब्रिएलसोबत ह्या बाजूने असे खाली उतरतो आहे. कुलंगवरून आंबेवाडीत जाताना एक छोटंसं जंगल लागतं. त्या झाडीतून खाली जाताना अशी बांबूची मस्त झाडं आपल्याला दिसतात. मित्रांनो, ह्या बांबूच्या झाडांमधनं जाताना आम्हाला एक गोष्ट जाणवली की गॅब्रिएलला खाली उतरताना ट्रेकिंग पोलची सवय असल्यामुळं नीट खाली उतरता येत नाही. तर आम्ही काय विचार केला आहे की ह्याच बांबूच्या झाडाचं एखादा ट्रेकिंग पोल त्याला बनवून द्यावा. तर आम्ही असाच एक बांबू शोधला आता जंगलामध्ये आणि त्याचा असा हा ट्रेकिंग पोल बनवतो. त्या ठिकाणी मी हा एक नॅचरल ट्रेकिंग पोल तयार केलेला आहे. एक सर्वायवल किट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. We've been descending from the Kulang Fort. As you can see, we're surrounded by bamboo. And the trail is very sliding. If your shoes do not have good grip, you will end up sliding down the trail. Fortunately, our Mr. MacGyver guide, Prashant, grabbed a piece of bamboo, cut it up, and we have a natural trekking pole. It makes it a lot easier to get through this very slippery soil. See you at the bottom. या पठारावर आल्यानंतर आपल्याला समोर हा मदनगड दिसतोय. मदनगडामध्ये असलेलं जे निडं आहे, निडल होल, ते तुम्ही व्यवस्थित बघू शकता. अगदी हत्तीच्या सोंडासारखं ते आपल्याला दिसतं आणि त्याची मागं अशी हत्तीसारखी शेपूट पण दिसते आणि तिथूनच पुढं हे मदनचे सुळके दिसतात आणि आपल्या राईट साईडला आहे कुलंग. मस्त असं या बांबूच्या झुडपांमधनं नॅचरल टनल झालेलं आहे. कुलंगवरून खाली जंगलात उतरताना असा एक पॅच लागतो पायऱ्यांच्या अलीकडे आणि हा पॅच उतरून गेलं की इथं काही पायऱ्या आहेत दगडात कोरलेल्या. ह्या दगडी पायऱ्या उतरून गेल्यानंतर परत एकदा जंगल वाट लागते. मित्रांनो, मागच्या काही दिवसापूर्वी आपण घटना सोशल मीडियावर बघितल्या होत्या की फॉरेनर टुरिस्ट जे गडावर आले होते त्यांना आपल्या वैभवशाली इतिहास सांगण्याऐवजी त्यांना चुकीची वागणूक मिळाली. त्यांना वेगळ्याच गोष्टी शिकवण्यात आले होते. तर असे कोणीही कृपया करून बदनामी करू नका आपल्या महाराष्ट्रात. आमच्याकडे आलेल्या पाहुण्याचे आम्ही योग्य त्या प्रकारे स्वागत केले आणि त्याला पाहिजेच असा प्लॅन करून सह्याद्रीची गौरवगाथा त्याला सांगितली. त्या निमित्ताने गॅब्रिएलने त्याच्या भावना व्यक्त केल्या. Gabriel, here we are in Kulang Forest. So I just wanted to know about your journey and about the Sahyadri Trekkers, with the organizer who has arranged this trek for you. Yes, yes. So we've literally just completed the Kulang descent. So this is the end of our 3 days, 2 nights journey. It's incredible. So I would say number one, you don't need to go to the Himalayas, right? There is world-class hiking right here in Maharashtra. In my case, I was in Mumbai and Pune, and this was very convenient, and it is world-class. Like, you don't need to fly to the Himalayas. Number one, I think people should come. Oh, that's a good info. Yeah. Number two is, you know, I'm a foreigner, so it is helpful to have a professional guide, someone who speaks English. You should learn a little Marathi. I think it's helpful with the others, but it is helpful having an English-speaking guide. And the other piece of it is, this isn't just a walk in the woods, right? There's rappelling, there's bouldering, there's rock climbing,
and the fact that you had professional equipment, right, as well as followed safety standards, right, that some of the other companies we saw were not following, right? So Yes. number one, it was professional, it was safe, which my wife really appreciated, and the other part was you customized it, right? Yes. So like on the weekends there are big groups of people, but we were able to work around that. And both nights we slept on top of at the forts. There was no one around us, just the stars. So Yes. that was very special. So I think just the planning, and the other part is it's not just a hike. It's a cultural journey. You're learning about the forts, the gods, right? The culture. And so having someone explain that, as well at nighttime, you've got your laser pointer and gave me a tour of the sky, right? Yes. So you can't just treat it like a walk or a trek. There's a whole cultural element. And finally, just being able to, we cooked with local food by our local guide. And that was very nice just to experience the actual local, parts around here. So yeah. So for viewers, I wanted to tell you one thing. In the night on the Alang Fort, we have arranged a small kind of stargazing session, and I have given all the information about the star and the planet which we can see from the night. So that Yes. session Gabriel liked very much. So Gabriel, how you rate Sahyadri Trekker with respect to safety and all the things we have arranged Yes. for you? It's 10 out of 10, 5 out of 5, whatever standard you use. It's top class. Thank you very much. I had a Thank lot you. of concern coming. It's Yes. I've been to Mumbai and Pune, but I hadn't been trekking, and so from the beginning we started chatting till the whole trip has been awesome. And I would highly encourage people to come and experience this as well. So, Thank you. yes, Thank yes. you very much, Gabriel. Yes. And Gabriel has highlighted one thing, that we don't require to go in the Himalayas if we have such kind of geographical structure in Maharashtra and Sahyadri. So I wanted to also add something about Gabriel. He is very sincere trekker. He is a very fast learner, I can say. So come first time in Sahyadri and have such kind of technical and some kind of difficult trek. He has not raised any kind of concern or disagreement anywhere. So when we have start the climbing of Alang patch, so wherever I have given the instructions to Gabriel, like you have to keep your hand hold here, foot hold here, you have to keep your body position like this. So all the instructions I have given him, he was like ready on the toe, and he has completed that task very easily. Cool. Thank you, Anil. I appreciate that. And yes, So he also enjoy with us, but definitely we have also enjoy with him. yes. We call that a symbiotic relationship. It's something we both enjoyed, and it was also kind of like a cultural exchange. So we both took something from this. So thank you. Perfect. Awesome. So we wish you the very best. Yes. And wherever possible for you to come in the Sahyadri, Yes. you are always welcome Yes. here. I plan to return. So yes, thank you, sir. Thank you very much. Thank you. very much. Thank you. सुंदर अशा सावलीच्या जंगलवाटेने खाली उतरत आमचा प्रवास चालू होता. गॅब्रियल बाहेरच्या देशातून आला आहे किंवा तो अनोळखी आहे असे मला पहिल्या दिवसापासून कधीच वाटले नव्हते. सर्व ठिकाणी स्वतःला ॲडजस्ट करणारा तो खरा गिर्यारोहक होता. आम्ही तयार केलेले जेवण तो जेवला. कधीही कुठली तक्रार केली नाही. रॉक पॅचवर खूप चांगलं क्लाइम्बिंग केलं. तो फास्ट लर्नर होता, म्हणून त्याच्याशी घट्ट मैत्री कधी झाली कळलं सुद्धा नाही. खाली येताना सुद्धा त्याला जंगलातून दिसणाऱ्या जागांची माहिती दिली. सह्याद्रीत झालेली मैत्री ही अतिशय घट्ट मैत्री होते, हेच खरं. जंगलातून खाली आल्यावर आम्हाला शेतातील एक संपन्न असं घर दिसलं. दावणीला बांधलेले सर्जा राजा आणि काही गाया होत्या. तसाच एक वाघ पण दिसला. लहान मुलांना आमच्याजवळ असलेला थोडा खाऊ दिला आणि फळं सुद्धा दिली. वाघाने तर लाडू अगदी आनंदाने खाल्ला. आम्ही भेटल्याने तो चांगलाच खुश झालेला आणि मस्तीमध्ये धुंद झाला होता. गॅब्रियल पण ह्या लहान मुलांमध्ये चांगला रमला होता. गड उतरून खाली आल्यावर लहान मुलांबरोबर जरा गप्पा मारल्या आणि छोटं बुबूचं पिल्लू होतं, त्याच्याबरोबर मस्त मजा केली. आणि ह्याच ठिकाणी
आपला ट्रेक रूट संपतो आणि डांबरी रस्ता लागतो, जिथनं आपण परत आंबेवाडीत जातो. पण तुम्ही बघू शकता व्ह्यू काय जबरदस्त आहे. ह्या बाजूने आपल्याला सर्व ची डोंगराची रांग दिसते. आपण ज्या किल्ल्यावर 2 ते 3 दिवस फिरत होतो आणि ज्या प्रकारे मजा केली त्या किल्ल्यावर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनराईज सनसेट एन्जॉय केलं. तो एरिया इथनं बघताना खूप भारी वाटतं. सो ह्या ठिकाणावरून बाहेर पडल्यानंतर आपला ट्रेक इथं संपतो. गॅब्रिएल इथे येऊन ऑलरेडी थांबलेत आणि इथं आपल्याला पिकअप करायला गाडी आहे. This is it. We've reached the end of the AMK. We touched Tarmac. It was an awesome journey. Definitely recommended. 2 thumbs up. AMK करून परत आता आंबेवाडीत चाललो आहे आणि लालूने आम्हाला जंगलामधनं एक मस्त फ्रूट आणून दिलं आहे. तर बघूया ते फ्रूट काय आहे. लालू, वाव, आंबळे दिलेले आहेत आपल्याला. मित्रांनो, तुम्ही कधी ही आंबळी खाल्ली नसतील, एकदा नक्की खाऊन बघा. आंबट गोड प्रकारातली ही आंबळं खायला खरंच खूप मजा येते. खाली आंबेवाडीत जाऊन पोटभर जेवण झाल्यावर आम्ही ट्रेकचे अनुभव डिस्कस केले. आंबेवाडीत राहणारा आमचा लहान भाऊ, जीवाभावासारखा एकनाथ खाडे, अत्यंत मेहनती मुलगा, ज्याच्या घरी आम्ही राहिलो होतो आणि आमची गडावरची जेवणाची सोय त्यानेच केली होती. तुषार आणि लालूने खूपच मदत केली. त्यांच्या मेहनतीला सलाम. लालू सोबत तर गॅब्रिएलची चांगलीच मैत्री झाली होती. सर्वांचा निरोप घेऊन आम्ही मुंबईला निघालो. समृद्धी महामार्गावरून प्रवास करत आम्ही मुंबईला पोहोचलो. एअरपोर्टवर गॅब्रिएल सोडताना एखादा जुना मित्र सोडून चाललाय असं वाटलं. परत भेटूयात असं बोलून निरोप घेतला. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या सह्याद्री ट्रेकर्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या भावना कमेंटमध्ये कळवा.